विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग करण्याची पद्धत. खरं तर कुठल्याही संख्येचा वर्ग करायचा म्हटलं की आपण त्याच संख्येने गुणतो आणि त्या संख्येचा वर्ग मिळवतो. यापेक्षाही अजून काही वेगळ्या पद्धतींचा अभ्यास आपण आजच्या तासाला करणार आहोत. पण त्यासाठी मात्र आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे वर्ग पाठ असले पाहिजे. जनरली हे कुठल्याही मुलाचे हे वर्ग पाठ असतात आणि हे वर्ग जर पाठ असतील तर आपण कोणतीही 2 अंकी संख्या घेतली, तिच्या एकक स्थानी कोणताही अंक असला, तो 1 असेल, 0 असेल, 5 असेल, अन्य कोणताही असेल, तर त्या संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने करू शकतो. तर चला बघूया त्या पद्धती कशा आहेत. पद्धत 1 चा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण 12चा वर्ग लिहिलेला आहे. 12चा वर्ग आपण 12 गुणिले 12 बरोबर 144 असाही करू शकतो. पण त्यापेक्षा वेगळा जर करायचा असेल तर त्या मेथडचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या पद्धतीने 12चा वर्ग करताना आपल्याला काय करायचंय, हा जो एकक स्थानी 2 आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. तो आपल्याला माहिती आहे 4 आहे आणि तो लिहिताना मात्र 2 डिजिट मध्ये लिहायचा आहे असा. त्याचप्रमाणे इथे हा जो 1 आहे, या 1 चा सुद्धा आपल्याला वर्ग करायचा आहे. 1 चा वर्ग 1 आहे आणि तो लिहिताना सुद्धा 2 डिजिट मध्ये लिहायचा आहे. नंतर आपल्याला हा एकक स्थानी असणारा जो 4 आहे त्याच्या खाली आपल्याला फुली मारून ठेवायची आहे आणि वरती जे अंक आहे त्या सर्व अंकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बे 1 बे आणि बे 2 4 अशा प्रकारे त्या अंकांचा आपण गुणाकार केलेला आहे आणि नंतर आपण यांची बेरीज करणार आहोत या पद्धतीप्रमाणे. या ठिकाणी 4 येतील, 0 आणि 4 असतील, एकाशी 1 असेल. हा 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे या पद्धतीप्रमाणे जर आपण 12चा वर्ग केला तर तो 144 येतो. सेम याच मेथडने कुठलीही 2 अंकी संख्या घ्या, तिचा वर्ग आपण या ठिकाणी या पद्धतीने करू शकतो. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासूया. तो आहे 37चा वर्ग. सेम विचाराची प्रक्रिया. तसा तो वर्ग आपण 37/37 असा करू शकतो आणि तो वर्ग मिळवू शकतो. पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने, याच पद्धतीने आपण हा जर वर्ग केला तर 7चा वर्ग आपल्याला खाली लिहायचा आहे. तो आहे 49. 2 डिजिट ऑलरेडी त्याच्यामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे वरील प्रमाणे 0 ऍड करायची गरज नाही. 3चा वर्ग जर आपण केला तर 3 त्रिक 9. 2 डिजिट मध्ये तो आपण मुद्दाम लिहूया या ठिकाणी या प्रकारे 9. आणि या ठिकाणी आपल्याला मात्र फुली मारायला विसरायचं नाही आणि वरती जे अंक आहे त्या अंकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 7 21 आणि 1 2 42. ते 42 आपल्याला योग्य पद्धतीने अशा पद्धतीने लिहायचे आहे आणि या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. त्या ठिकाणी 9 येतील, 4 आणि 2 6 येतील आणि 9 आणि 4 13. अशा प्रकारे आपल्याला 37चा वर्ग मिळेल 1369. याप्रमाणे या ज्या पद्धतीचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, कोणतीही 2 अंकी संख्या घ्या, तिचा वर्ग तुम्ही करू शकता. त्यापेक्षा एक वेगळी पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. त्याच संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. 12चा वर्ग आपल्याला जर करायचा असेल तर एकक स्थानी असणारी जी संख्या आहे तिचा पहिल्यांदा वर्ग करून घ्या. 2चा वर्ग आहे 4. त्याच्यानंतर वरती जे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार करा. बे 1 बे आणि बे 2 4 तो त्याच्या अलीकडे या पद्धतीने लिहायचा आहे आणि नंतर एकक दशक स्थानी जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा 1चा वर्ग 1. अशा प्रकारे 1 स्टेप मध्ये आपल्याला 12चा वर्ग या ठिकाणी मिळालेला आहे 144. त्याच मेथडने आपण 37चा वर्ग सुद्धा करणार आहोत. 37चा वर्ग आपण तसा 37 गुणिले 37 केला तर 1369च मिळणार. या मेथडने केला तरी सुद्धा तो 1369च मिळणार
आणि या मेथडने आपण केला तरी सुद्धा तोच मिळणार आहे. पण चेक करूया. या ठिकाणी एकक स्थानी असणारा जो 7 आहे त्या 7चा वर्ग येतो 49. 49 पैकी 9 आपण या ठिकाणी लिहिले आणि हातचे 4 या ठिकाणी बाजूला लिहिले. नंतर यामध्ये असणाऱ्या तिन्ही संख्यांचा गुणाकार आपण केला तर 3 7 21, 21 दुणे 42 आणि 42 हे हातचे 4 झाले 46. इथं परत 6 आपण लिहिला आणि आलेला हातचा बाजूला लिहिला. नंतर इथे दशक स्थानी असणारा जो अंक आहे तो 3 आहे आणि 3चा वर्ग केला तर तो येतो 9 आणि 9 मध्ये आपण या ठिकाणचे हे आलेले हातचे 4 मिळवले तर होतात 13 आणि याप्रमाणे आपल्याला 37चा वर्ग मिळतो 1369. याप्रमाणे तुम्ही 2 अंकी संख्या ज्या 10 पासून सुरू होतात आणि 99 या ठिकाणी संपतात त्या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही करू शकता. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.